त्यात पक्ष प्रवेश केलेला आहे, कसं पाहताय, काय सांगताय? बीजेपी पक्षाची एक सहसंघटना म्हणून बजरंग दल ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला. त्याच्यातलेच आपल्या उत्तर मुंबईमध्ये आमच्या वॉर्ड क्रमांक 14, 13 आणि 14 मध्ये असलेले प्रवीण शेट्टीपेल्ली यांनी त्यांच्या बहुसंख्य कार्यकर्ते, एक शेकडो कार्यकर्त्यांसोबत आज या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे आणि आमच्या युवासेनेमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, पूर्वेश सरनाईकजी, तसेच सन्माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब तळागाळापर्यंत पोहोचत आहेत, प्रत्येक युवा सैनिकपर्यंत पोहोचत आहेत, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत आहेत, त्यांचे दुखणं, त्यांचं सांगणं जे काही आहे ते ऐकून घेऊन त्या पद्धतीने पक्षवाढीसाठी जे प्रयत्न करत आहेत, त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी हे सर्व तरुणांनी एक अशा उत्कृष्ट अशा नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे. मला निश्चितच खात्री आहे की आम्ही पक्षवाढीसाठी या ठिकाणी अजून जोमाने काम करू आणि त्याच्यासोबत अजून कार्यकर्ते येत्या काही आठवड्यामध्ये अजून तरुण मुलं या ठिकाणी जोडले जाणार आहेत. सर, ये कैसा है ना कि मैं अभी से एक्सपीरियंस नहीं कर रहा हूँ. जब मैं बजरंग दल के लिए काम करता था, मेरे लिए आधी रात को अगर पुलिस चौकी हो या कहीं भी हो तो फ़ोन उठाने वाले हैं हमारे राजदादा सुरवे, जो हमें कभी भी रात को मदद कभी भी चाहिए होता था तो राजदादा उस समय खड़े रहते थे हमारे लिए. तो एक जो हिंदुत्व विचार, जो कट्टर हिंदुत्व विचार है, वो राजदादा में वो हमें पहले से दिखते आ रहा है, हमारे साथ काम करते आए और हमें जितना सहकार्य चाहिए वो दादा से हमें मिलता था. तो हमें जब ये जुड़ने की समय आ गई तो हम दादा के साथ जुड़ के आगे और अच्छा काम करने की कोशिश करते हैं. और भी पार्टियां थी, बरोबर है, बट कैसा है ना कि राजदादा में जो हिंदुत्व का जो काम, जो हिंदुत्व को लेके जो काम करते राजदादा, तो उनके काम में और उनके विचारधारा में हमें उनके साथ काम करने का बहुत मतलब ज़्यादा ज़रूरत था. और जैसे कि भी एकनाथ शिंदे साहिबांनी मतलब जो उन्होंने अपने गौ माता को राज्य माता घोषित किया, वो भी एक हमारे लिए बहुत गर्व वाली बात है हिंदुओं के लिए, और उस चीज़ को हम मद्देनजर रखते हुए हम दादा के साथ जुड़ चुके हैं. थैंक यू.